नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला, कसे आहात सगळे? छान. सकाळची सकाळची एनर्जी छान जाणवली. सकाळी सगळे प्रेझेंट होते. हो. येस. अजून बरेच लोक जॉईन करता आहेत. येस. येस. चला, आता आपल्याला पुढचं शिकायचं आहे. आज आपण आता बघणार आहोत का ऍक्टिव्हेशन कसं करायचं, त्या एनर्जी जे आपण सकाळी शक्तिपात केलेला आहे त्याचं ऍक्टिव्हेशन आपल्याला कसं करायचं आहे. हे तुम्ही नीट लक्ष देऊन शिकायचं आहे, कारण तुम्हाला रोज याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर आपल्याला ते बघायचं आहे. बरेच लोक अजून जॉईन होत आहेत. कोणाचं मिस नको व्हायला. आज दिवसभर तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे. ओके, आज येस. दिवसभर पाणी प्यायचं आहे आणि आज मी तुम्हाला अन्न पाणी चार्ज करायचं देखील शिकवणार आहे. ते जर तुम्ही पाणी पिला तर अजून तुम्हाला खूप आराम मिळणार आहे त्याच्याने. ओके, चला आपण सुरुवात करूया. दोन्ही हात रब करायचे आहेत आपल्याला. चला व्हिडिओ ऑन करा, बघा प्रॅक्टिकल आहे. तर तुम्ही जर आता व्हिडिओ ऑन केला आणि तुमचं काही चुकत असेल तर मी तुम्हाला बघून लगेच क्लिअर करू शकते. जर तुमचे व्हिडिओ बंद असतील आणि जर तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने केलं तर मला समजणार नाही तुमचं काय चाललं आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. रेकीची आपल्याला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातून, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. क्राउन चक्रामधून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सेवन चक्रांमध्ये आलेली आहे. क्राउन चक्रामधून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या सेवन चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. सात चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आता औरामध्ये आलेली आहे. सात चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातात आलेली आहे. तुम्हाला त्या एनर्जीचा त्याचा फ्लो जाणवत असेल. तुम्हाला त्या एनर्जीचा फ्लो जाणवतो आहे. दोन्ही हात रफ करायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. आणि आता आपल्याला कप शेप मध्ये घ्यायचे आहे हात, आणि असे घ्यायचे आहे. आणि हा जो वरचा तळ हात आहे हे एकमेकावर आले पाहिजे असे, आणि थोड्या अंतरावर घ्यायचं आहे. टच करायचे नाहीये. थोड्या अंतरावर आपल्याला क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. दिसतंय सगळ्यांना? आणि असं खाली कम्फर्टेबल करा. मी तुम्हाला दिसण्यासाठी वर करते. तुम्ही असंच वरती करायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही खाली नॉर्मल पकडलं तरी मला दिसत आहात. ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. सर्वांनी मनात बोलायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. सुनीता मॅडम असं करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज ली प्रोटेक्ट वर्षा मॅडम माईक म्यूट करा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
Charge, heal and protect my palm chakra. 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 धनश्री मॅडम खूप फास्ट होतंय, हळू करा. ती एनर्जी आपल्याला फील करायची आहे 2 हातांमध्ये. अगदी हळूवार हात फिरवायचा आहे क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 दुसरा हात खाली, उजवा हात खाली घ्यायचा, आता डावा हात वर घ्यायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता आपला जो डावा हात आहे त्याची मूठ बंद करायची आणि तो मांडीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय क्राऊन चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 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 चक्र. आता काय करायचं आहे, आपला तोच हात आपल्या नाभीजवळ घ्यायचा आहे. शरीराला स्पर्श करायचा नाहीये. थोड्या अंतरावर नाभीवर क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 आता दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर ठेवायचे आहे. शरीराला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 येस, ओके. सर्वांनी हळूवार डोळे उघडायचे आहेत.
इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? या चारही स्टेप आपल्याला डेली प्रॅक्टिसला करायचे आहे. दोन्ही हातांमध्ये एनर्जी जाणवली? येस येस, व्हेरी गुड, खूप छान. आता आपल्याला स्वतःला हिलिंग करायचं आहे. बघा, आता आपला शक्तिपात झालेला आहे. आपण जे रेकीचं जे हिलिंग आहे ते आता आपण स्वतःला कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. आता आजपासून आपल्या एनर्जी ह्या 10% झालेल्या आहेत. ओके, तर आपण त्याच्याने स्वतःला हिलिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत. ओके, तर आता आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. बघा, असा हात तुम्ही पुढे मागे घ्याल तर एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल आणि तेच आपल्याला पुढे मागे करून त्याचा एक असा बॉल बनवायचा आहे. मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवत आहे, एनर्जी जाणवते आहे. येस येस, सुप्रिया मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, परफेक्ट. तो आता हातात बॉल पकडून ठेवायचा आहे आपल्याला. हातात एनर्जी आली का ती हातात पकडून ठेवायची आहे. ओके, येस. अनंत बॉलकडे बघायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. तुम्हाला एनर्जी आलेली जाणवेल. ती एनर्जी आता हातामध्ये हळूच उचलायची आहे. आपला बॉल जो आहे तो हातात उचलायचा आहे आणि तो आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. तो जो बॉल आहे तो आपल्या क्राउन चक्रावर, डोक्यावर ठेवायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला कुठे दुखत असेल, कुठे वेदना असतील, तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. जिथे आपल्या शरीरात कुठे दुखत असेल, कुठे वेदना असतील, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे ठेवायचे आहेत. आपल्या शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणे असेल, तणाव असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा उपचार करत आहे. तिथे ही दिव्य उपचार करत आहे. दिव्य ऊर्जा उपचार करत आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. जिथे तुम्हाला सफरिंग आहे, शरीर लेवलवर, मन लेवलवर, तिथे तुम्हाला कुठेही दुखणं असेल, तणाव असेल, तिथे ही दिव्य उपचार हिलिंग जात आहे. तिथे हे दिव्य उपचार हिलिंग जात आहे. तिथे ही दिव्य उपचार हिलिंग जात आहे आणि आपलं दिव्य हिलिंग होत आहे. आणि आपलं दिव्य हिलिंग होत आहे. आणि आपलं दिव्य हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. संपूर्ण आरोग्य आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला होत आहे. दिव्य रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेल मध्ये पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण दिव्य उपचार होत आहे. आणि आपला संपूर्ण दिव्य उपचार होत आहे. आणि आपला संपूर्ण दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. आता जिथे दुखणं आहे तिथे फोकस करायचं आहे.
जिथे आपलं दुखणं आहे, जिथे वेदना आहेत, तिथे फोकस करायचा आहे की दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे आणि तुम्हाला तिथे ज्या काही वेदना आहे, दुःख आहे, त्रास आहे, तर तिथे तुमचे दोन्ही हात ठेवायचे आहे. जिथे तुम्हाला काही वेदना आहे, दुःख आहे शरीरावर, तिथे तुमचे दोन्ही हात ठेवायचे आहे. दोन्ही हात ठेवायचे आहेत. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तर तुमच्या दुखणाऱ्या भागावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे दिव्य उपचार मिळतो आहे. दिव्य उपचार होतो आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. काही क्षण तिथे तुम्हाला दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य उपचार पद्धत, ही दिव्य उपचार आपल्याला दिव्य ऊर्जा आपल्याला उपचार प्रदान करत आहे. दिव्य ऊर्जा आपल्याला उपचार प्रदान करत आहे. जुने कोणतेही दुखणं असेल, ताण असेल, तो संपूर्णपणे निघून जात आहे. संपूर्णपणे तिथे हिलिंग होत आहे. संपूर्णपणे हिलिंग होत आहे. तिथे संपूर्णपणे हिलिंग होत आहे. You are the health magnet. You are the health magnet. You are the health magnet. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायचे नाही आहे. तुमच्या दुखणाऱ्या भागावर हात तसेच ठेवायचे आहे. 2 मिनिट तसेच हात राहू द्या. आणि आपल्या हातांमधून जे व्हायब्रेशन निघाले आहे ते सुरू होऊन हाताचे व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत तिथे हिलिंग करायचे आहे. कुठलीही घाई करू नका. दोन मिनिट आपले हात तसेच ठेवायचे आहेत. तिथे दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. कुठलीही घाई करू नका. ज्यांच्याही हाताचे व्हायब्रेशन थांबले असतील त्यांनी तिथून हात काढायचे आहे आणि पाणी प्यायचं आहे. त्यांनी पाणी प्यायचं आहे. कसं वाटतंय?
कोण शेअर करतं? हँड राईज करा असा मी त्यांना चान्स देते. कोण शेअर करतं? कोणालाच आराम नाही मिळाला? साधना मॅडम तुम्ही बोलता का? साधना मॅडम माईक ऑन करा तुमचा. मी बोलते. माझं नाव पूर्व आहे. मी ऍक्च्युली मला सांगायचं होतं की सकाळी माझं अटेंड नाही झालं, थोडं नेटवर्क जिस्ट असल्यामुळे. पण तरी मी हा सेशन आता विचार केला की अटेंड करायचा म्हणून. आणि माझा नी ऍक्च्युली ना खूप दिवसापासून दुखतोय. तर मी तरी म्हटलं की रिस्क घेऊया की आपण तुम्ही जसं सांगतायत तसं मी करूया. पण कारण मी सकाळी अटेंड केलं नव्हतं. पण आता मला पेन कमी वाटतोय. म्हणजे माझा नी मांडी त्यावरती नी असं ट्विस्ट केला ना, टर्न केला की ते दुखायचं खूप. तर अच्छा. मी आता क्लीन केल्यावरती आता मी परत मांडी घालून बसली की मी ओपन केलेला जेव्हा मी आता रेखी असं देताना आपण एनर्जाइज करताना. पण आता मी फोल्ड केला तर नाही, मला कमी वाटला. म्हणजे ते इंटेन्सिटी कमी वाटली. येस, मग बघा अजून तुम्ही जर सकाळी शक्तिपात घेतला असता तर अजून किती एनर्जी मिळाली मी असती. ऍक्च्युली मी उठली होती, पण काय ते नेटवर्क जिस म्हणजे पावसामुळे ते ऍक्च्युली ते कनेक्टच होत नव्हतं. ओके ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम आपण करूया तुमचं. ओके. येस. अजून कोणाला फरक जाणवले? ह्या दोघी जणी नेहमी बोलतात. मला जे नवीन आहे त्यांना बोलायला चान्स द्यायचा आहे का? असं नको व्हायला का त्या दोघींना चान्स देता आहे मॅडम. बाकीच्यांनी पण बोला. त्यांना ज्यांना खरंच तुम्हाला जर काहीच आराम पडत नसेल, काहीच आराम पडला नाही कोणालाच, बोला. मीना मॅडम बोला. माईक ऑन करा. तुम्हाला मी आता बोला म्हटलं का आपला माईक बघायचा ना, म्यूट आहे. हा. बोला. मला एनर्जी जाणवली आणि माझ्या मानेच्या इथं खूप कळ येत होती. मी असा हात ठेवला तर ते आता मला कमी वाटतंय. आता येत नाहीये कळ. येस येस, व्हेरी गुड. खूप हा. छान अनुभव आला तुम्हाला. हो हो. अजून कोणाला आला? मी बघू मला साधना छान मॅडम, वाटलं. साधना मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर तुमचा माईक ऑन करा, तरच तिकडे आवाज येणार आहे. तुमचा माईक म्यूट आहे. साधना कुलकर्णी मॅडम. अहो साधना मॅडम तुम्ही बोलता आहे पण तुमचा माईक म्यूट आहे. तुमचा माईक माईक तो ऑन करा, तरच आवाज येणार आहे. हा येस, आता बोला. मला चांगला अनुभव आला. आताही छान शक्ती मिळाली मला. नाही, तुमच्या दुखण्यावर कुठे आराम मिळाला का असं विचारते मी. हो, मला दुखण्यावर पण माझी कंबर दुखत होती, तर मला रिलॅक्स वाटलं. अरे वा, छान. सुप्रिया, अ, सुप्रिया मॅडम बोला. दोघही सुप्रिया मॅडमचे हात वरती आहे, तर सुप्रिया परब मॅडम बोला. मग मी एकेकाचा चान्स देते. बोला. हा. मला ब्रह्मांडशीचा स्त्रोत खूप छान जाणवला. आणखी संपल्यानंतर पण जाणवला आणि म्हणजे थोडं मला पेन्स कमरेत होते ते थोडंसं रिलीज झालं असं. हे बरं वाटलं. येस. थँक्यू. बघा तुम्ही पहिल्यांदाच हिलिंग केलेलं आहे, तर तुम्हाला थोडी एनर्जी जाणवते आहे, हे खूप महत्वाचं आहे. बाकी तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार आहात, रोज कराल तर तिथं जाणवणारच आहे. पण अगदी पहिल्यांदा देखील तुम्हाला केल्यावर थोडाफार तरी फरक पडतो आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बोला सुप्रिया मॅडम बोला. हा मॅम, मला असं दुखत काही नव्हतं मॅम. मी जेव्हापासून सकाळपासून शक्तिपात घेतलाय मॅम, तेव्हा मला थोडासा मानसिक त्रास होता आणि सकाळपासून मला इतकं चांगलं वाटतंय मॅम, तुम्हाला काय सांगू. खूप 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 रिलॅक्स. खूप म्हणजे अरे वा, आजचा दिवस छान. खूप सुंदर. खूपच छान. बोला देवयानी मॅडम बोला. हा मॅडम, आता पण मला एनर्जी जाणवली आणि सकाळी मी शक्तिपात घेतल्यानंतर जसं मला उठताना असं मरगळ जाणवायची रोज, किंवा कमरेमध्ये थोडासा पेन किंवा असं उठावंसं वाटायचं नाही, एक विकनेस टाईप असं वाटायचं. तर आज अगदी फ्रेश वाटलं आणि आपलं सेशन झाल्यानंतर मी निवांत 2-3 तास झोपून, म्हणजे मला छान झोप लागली आणि अरे त्यानंतर मी फ्रेश झाले. येस, आणि आता बघा मला आपला माइंड दिवसभर थकून जातो, त्याला आरामाची गरज आहे. ओके, हो आपला माइंड इतका विचार करतो, इतका थकतो, त्याच्यावरच तर सगळं आपलं काम चालतं. हो, ओके, तर बघा. आणि आता दिवसभर छान वाटतं. हा येस, बघा आपण म्हणतो का आपण मनाने विचार करतो आहे, पण आजपर्यंत
आपल्या शरीरामध्ये मन कुठे आहे, कोणत्या आकाराचं आहे, काय आहे, कोणी शोधून काढलं आहे का? आज तरी त्याच्यावर कधी शोध लागलेला आहे का? तर मन ही काही चीजच नाही आणि आपण ती फक्त आपल्या हार्ट जवळ दाखवतो. तर तिथे मन ही काही चीज नाहीये. आपलं सगळं काम ब्रेन करत राहतो. ब्रेनच विचार करतो, ब्रेनच डिसिजन घेत असतो. ओके, म्हणजे आपला ब्रेन किती थकून जातो, त्याला आरामाची गरज आहे. आणि तो 60 ते 65 हजार विचार करतो एका दिवसाला. विचार करा, एका दिवसाला इतका विचार करतो, काम करतो, जे विचार केलेलं ऍक्शन मध्ये आणतो. त्याला किती काम असेल आणि त्याला योग्य वेळी आराम मिळणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे देवयानी मॅडम तुम्ही झोपल्या ना, ते खूप छान केलं तुम्ही. तर त्याला हो आरामाची गरज होती, तर ते तुम्ही त्याला गरज. दिलं. म्हणून तुम्हाला पण फ्रेश वाटेल आता. हो ओके. मॅडम, थँक्यू. तुमच्यामुळे मला आज हे अनुभव घेता आला. येस येस. देवयानी बीना मॅडम बोला. तुमचा माईक म्यूट आहे मॅडम. हॅलो, हा येतोय बोला. आवाज? हो हो. हा. त्याचा अनुभव खूप चांगला होता. जेव्हा आपण ही प्रोसेस करत होतो तेव्हा एकदम असं जडत्व येत होतं आणि असं जवळजवळ खेचल्यासारखं वाटत होतं. मला बरेचसे नर्व रिलेटेड प्रॉब्लेम किंवा बॅकएक किंवा असं सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. तर एका ह्याच्यावर मी आता हे केलेलं आहे कॉन्सेप्ट, म्हणजे एका साईडला हिलिंग दिलंय. आता ते मांडी फोल्ड काढून बसल्यावर मला कळेल. मला आणखी एक गोष्ट विचारायची होती की सकाळी जे 5:30 वाजताचं मी शक्तिपात हे केलं, अटेंड केलं. पण मी क्राऊन चक्रावर ठेवण्याऐवजी माझ्या कपाळावर ते ठेवलं, सहस्रार चक्र जिथं असतं तसं. तर ठीक आहे, काय त्याचा चालेल काय चालेल. तुम्ही थर्ड आय चक्राला दिली एनर्जी तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम इथे नाही. इथे असा ठेवला होता मी हात हा, मग इन्स्टेड ऑफ तिथे थर्ड आय चक्र राहतं. तुम्ही जिथे हात ठेवले ना, तिथे आपलं थर्ड आय चक्र राहतं. तर तुम्ही त्याला एनर्जी दिली आहे. तर तुम्ही जेव्हा सेकंड लेवलला मला ऍडमिशन घेणार, तर तेव्हा मला ह्या गोष्टीची आठवण करून द्या. मी जेव्हा सेकंड लेवलचं अटुनमेंट राहील तेव्हा तुमच्या क्राऊन चक्रावरती एनर्जी परत देऊन टाकेल. चालेल. आणि जेव्हा आपण ही एनर्जी घेतो तेव्हा इथं जरा असं जडत्व आल्यासारखं वाटतं. मग येस ते येस येस. थोडंसं असं म्हणजे हेवी आपल्याला सर्दी वगैरे झाल्यावर कसं डोकं जड होतं हो तसं हो. झालं. येतात मग ती नवीन एनर्जी आलेली आहे ना आपल्या शरीरामध्ये. मग ते शरीर ग्रहण करताना आणि आपण क्राऊन चक्रावरच ठेवतो ती एनर्जी. त्याच्यामुळे होतं तसं. पण एक थोडा वेळ होतं, एक थोड्या वेळानंतर ऍज इट इज नॉर्मल आपलं शरीर होऊन जातं. आणि ओके. आता हे रेखीचं सेशन घेतो तेव्हा पण पायाखाली आसन घ्यायचं का? कारण मला येस ते येस येस. प्रॉब्लेम नेहमी असल्यामुळे पायाखाली खुर्चीवर आसन बसते. घ्यायचं, पायाखाली चप्पल ठेवायची आहे. ओके ओके, येस येस येस. ठीक. अजून थँक्यू मॅडम. सुनीता मॅडम बोला. सुनीता जोशी मॅडम बोला. माईक माईक म्यूट आहे तुमचा. माईक ऑन करा. तुमचा माईक ऑन नाही झालाय सुनीता मॅडम. अजून कोणाला बोलायचं आहे? कोणाला अनुभव आला? हा, रेखा मॅडम तुम्ही बोला तोपर्यंत. हा, माझा पण कान खूप दुखत होता. आता जरा फरक. हो, मी बघितलं तुम्ही दोघी हात ठेवले होते कानावर. हा, त्यामुळे जरा असं म्हणजे रिलॅक्स वाटतं आता. येस, तुम्ही आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ बघून रोज करा 2-3 दिवस. तुम्हाला बघा 2 ते 3 दिवसात तुमच्या कानाचं पूर्ण दुखणं निघून जाईल. ओके. येस. हा, सुनीता मॅडम बोला. हा, मी याच्यासाठी बोलतेय की माझं जे ऑपरेशन झालंय ना पायाचं हिप बॉलचं, तर ते म्हणजे तिथे दुखत नाही, पण पायावरला कायम सारखी मधनं आपल्या पावलाला सूज येते. अच्छा. हा, म्हणजे पाऊल मोठं होतं. बर बर. तर काय करायला पाहिजे? म्हणजे असं कॉट वरती मी पाय सरळ ठेवला की रात्री जरा कमी होते, पण दिवसभर आपला पाय खाली उभं राहणं किंवा त्याच्यात हे होतं ना, तर जरा पायाला सूज येते अजून. बर बर. मग तुम्ही पायाला हिलिंग करा. आता पायाला स्पर्श करा आणि मग हिलिंग बर. करायचं. ओके. ओके. ज्या भागाला सूज येते आहे त्या भागाला करा. जिथे दुखत आहे, जिथे ऑपरेशन झालं आहे तिथे हिलिंग करा. आता मी तिथे करतेय. मागच्या वेळेला पण तिथेच केलं होतं. येस. पण पावलाचं तुम्हाला हा चालेल. ओके. नाही, 1 वेळा 2 वेळा करून नाही होणार. आता तुमचं एवढं ऑपरेशन झालं आहे तर त्याला जास्त दिवसाची गरज आहे हिलिंगची. बर बर. हा, तर तुम्ही चालेल. ते करत राहा कंटिन्यू, तुम्हाला आराम पडून जाईल. ओके. ओके. येस येस. सुप्रिया मॅडम परत बोलायचंय तुम्हाला. बोला. मॅडम, फक्त रेकीचं हिलिंग करताना चप्पल कंपल्सरी घालायला पाहिजे का? नाही, काहीतरी पायाखाली आसन घ्यायचं, म्हणजे आपण जी आता वरतून एनर्जी घेतो आहे,
ब्रह्मांडी एनर्जी आपण सारखा वेळा प्रत्येक वेळेला मी म्हणते अनंत स्रोतातून ब्रह्मांडी एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मग ती जर एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि आपण जर पाय जमिनीला टेकवलेले असतील तर ती जमिनीला अर्थिंग निघून जाईल ना, आपल्याला काही हे नाही राहत ना मध्ये. ओके, म्हणून आपल्याला पायाखाली काहीतरी घ्यायचं आहे, कपडा, चप्पल, का त्याच्याने ती आपली एनर्जी बाहेर नको जायला. ओके, थँक्यू. ओके, येस. अजून चला, इथपर्यंत आलं सगळ्यांना. स्वतःचं हिलिंग कसं करायचं हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आता याच्यामध्ये काय होतं, जुन्या काळी काय होतं, हा स्वाती मॅडम तुम्ही ना हँड असा ते इथे सिम्बॉल दिलेला राहतो ना त्याच्याने करा, म्हणजे पटकन दिसतं. कारण काय आहे, 3 स्क्रीन आहे लॅपटॉपच्या, 3 स्क्रीन भरतील एवढे लोक आहे त्यात, मग पटकन समजत नाही असा हात केलेला राहिला तर. ओके, बोला. मॅडम मला विचारायचं, सकाळी मी शक्तिपातचा जो क्लास केला ना तेव्हा माझं पूर्ण डोकं जड झालं. त्याच्यानंतर मला खूप त्रास झाला, डोकं पण दुखलं आणि मला फिरल्यासारखं होतं, झोप पण लागत होती सारखी. म्हणजे काही सुचत नव्हतं. मी आता मगाशी उठले, झोपले होते. 1-2 तास थोडस वाटलं, पण नंतर मला खूप त्रास झाला. पाय पण जाम झाले, डोकं पण पूर्ण जाम झालं. बरं, आता तुम्ही हिलिंग केलं का पूर्ण शरीराला? हो, पण माझं काय झालंय, माझा हात पण दुखतोय डावा हाता, पाय पण दुखतात, डोकं पण जाम आहे. मी डोक्यावर केलं पण डोक्याचं मला रिलॅक्स पूर्ण वाटतंय. बॉडीज दुखते असं म्हणा ना. हा, पूर्ण बॉडीचा त्रास होतोय. येस, मग तुम्ही पूर्ण शरीराला हिलिंग करा. हा. ओके, पूर्ण शरीराला हिलिंग करा. आणि ज्यावेळेस आजचा जो व्हिडिओ आहे ते 2-3 दिवस सारखा ते बघून बघून हिलिंग करा. आणि तुमची पूर्ण बॉडी दुखते आहे तर तुम्ही दिवसातून 2 वेळा करा व्हिडिओ बघून. चालेल. मला म्हणजे लवकर आराम पडेल. नाही का चक्कर आल्यासारखं पण होतंय आणि भीती पण वाटते, नाही का, असं वेगळंच फील होतंय काहीतरी. नाही, तुम्ही मनात काहीच आणू नका, काहीच होणार नाही. पाणी प्या भरपूर. आणि चालेल. तुम्ही हाताचं काय सांगत होते? ते आता ही प्रोसेस केली ना तेव्हा हे हातात म्हणजे असं चमका मारल्यासारखं होत होतं अचानक, असं नाही का, हे सगळं तुमच्यामध्ये एनर्जी येते आहे त्याचे लक्षण आहेत. काहींचा हा जो हात आहे ना, मनगट आपलं, हे इथून अगदी जड होतं. ज्यावेळेला आपण असं करतो ना तर त्यावेळेला इथे इतका हात जड पडतो आपला, का तो असं तोलला जात नाही, इतका जड पडतो आपला हात. तर ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हेट होते आहे. बोला मीना मॅडम. बीना मॅडम बोला. मॅडम मला एक विचारायचं होतं, आपण जेव्हा हिलिंग घेतो आपल्या स्वतःला, आता माझ्या मांडीच्या दोन्ही साईडला दुखतंय, तर मग मी दोन्ही हात एकेका साईडला ठेवायचे का एका वेळी एका साईडला ठेवायचे? एका साईडला दोघं हात ठेवू शकतात एका वेळी. तसं ठेवू शकते, म्हणजे एकीकडे एक आणि एकीकडे एक असं ठेवू शकते. हो, ठेवू तसं, किंवा आपल्याला इथे पण दोन्हीकडे दुखत असेल तर असं ठेवू शकते. दोन्हीकडे हात तसे ठेवू शकतात. म्हणजे असं नाही की एकदा इकडे एकदा असं, दोन्ही ठेवू शकतो. दोघं हातातून एनर्जी फ्लो होणार आहे तर तुम्ही तशा पद्धतीने ठेवू शकता. चालेल. मला विचारायचं आहे थोडं. बोला. मला ह्यातलं काहीच अनुभव आले नाहीत, असं कसं काय? ठीक आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही. बघा, तुमच्या शरीराने जी एनर्जी आलेली आहे ती सहजतेने स्वीकारलेली आहे. स्वीकारलेली आहे. ज्यांना अनुभव येत आहे तरी त्यांना प्रॉब्लेम आहे का मॅडम मलाच असं का होतं आहे? नाही, म्हणजे म्हणूनच मला विचारायचं, मला काय मॅडम माझंच डोकं जड का झालेलं आहे, तर मी तेच मला काय उपयोग होतोय की नाही ह्याचा, असं मला विचारायचंय तुम्हाला. मी तेच सांगते तुम्हाला. हे बघा, एनर्जी आपण सगळेजण वेगवेगळे माणसं आहोत, हाताची पाची बोटं सेम नाही आहेत. ओके, तर प्रत्येक जणाची आणि साधना असते. काही जण जे लवकर कनेक्ट होतात युनिव्हर्सशी, ओके, काही जण थोडे उशिरा कनेक्ट होतात, असं काही नाहीये. तर तुम्ही मनात तसं काहीच आणू नका का माझं झालं का नाही. मी सकाळी सगळ्यांना सारख्या पद्धतीने हे दिलेलं आहे, शक्तिपात झालेला आहे. आणि काहींचं शरीर इतकं सहजतेने स्वीकार करतं नाही ह्या गोष्टींना, तर तो काहीच रिॲक्ट करत नाही. ओके, तर त्या पद्धतीचं आहे. तुम्ही त्या बाबतीत काही मनात आणू नका. तुम्ही फक्त हिलिंग करा. आता हिलिंग केलं का तुम्ही? तुम्हाला त्याचं कसं वाटलं? हो, केलं. त्याचा काय अनुभव आला? आता मला थोडंसं कमी आल्यासारखं झालं, पण म्हणजे हे इतकं बाकीचे सगळे सांगतात की नाही, त्यामुळे असं वाटलं की आपल्याला लक्ष देऊ. तुम्ही फक्त स्वतःचा अनुभव बघा का तुम्ही आता जे हिलिंग केलं तर त्याच्यात तुमच्या ज्या वेदना होत्या शरीराच्या त्याच्यात आराम भेटला का? थोडा. बस, मग 10% तुम्हाला थोडाच आराम पडणार आहे. आणि आज पहिला दिवस आहे ना तुमचा हिलिंगचा. तुम्ही रोज जसं ऍक्टिव्हेशनची प्रॅक्टिस कराल, रोज हिलिंग कराल, तर तुम्हाला अजून फरक पडणार आहे. ओके, आणि रेकी लेवल 1 मध्ये तुमची एनर्जी ही 10% असते. रेकी लेवल 2 मध्ये तुमची एनर्जी ही 40% 40% होणार आहे. आणि तेच तुमची रेकी लेवल 3 आणि मास्टर लेवल जी रेकी लेवल 4 आहे, याला तुमची एनर्जी ही 100% होणार आहे.
मग त्या पद्धतीने तुमचं होणार आहे. तुमचे क्लास जॉईन करायचं म्हटलं तर तुम्ही कुठे असता? पुण्याला, बॉम्बेला, कुठे? मी संभाजीनगरला आहे आणि माझे ऑफलाईन पण क्लास चालतात आणि ऑनलाईन पण क्लास चालतात. तेच ऑफलाईनच मग विचारते. हो, ऑफलाईन पण आहे. पण मग तुम्ही कुठे आहात? नाही, आम्ही सांगलीला. येस. जे इथे संभाजीनगरला आहे ते प्रॉपर माझ्याकडे इथे येऊनही क्लास करता. हा येस. हा ते पण मग तुम्ही ऑनलाईन करू चालेल. शकता. ऑनलाईनही आपल्याकडे खूप स्टुडंटचं शिकून झालेलं आहे आणि संभाजीनगर सगळ्यांना खूप पुण्याला छान अनुभव आलेले आहेत. पुण्याला ओके ओके. संभाजीनगर कुठे? संभाजीनगर औरंगाबाद. 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 तेच म्हटलं पुण्याला कुठे आहे ते? नाही अच्छा, त्याचं नाव आता औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं आहे ना. हा 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 हा. अच्छा, समजलं. येस. वर्षा मॅडम बोला. वर्षा कुलकर्णी मॅडम बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मला पण तसा थोडासा आला अनुभव, पण फार काही असं नाही. आता जसं ठीक आहे ना. करिश्मा मॅडमने येस सांगितलं येस. तसं. हे बघा, मी तुम्हाला तेच सांगते, तुमची 10% एनर्जी आहे आणि हळूहळू तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही याच्यात परफेक्ट बनणार आहे. आता ज्यावेळेला आपण हिलिंग करतो, हातातून संवेदना सुरू होतात, तर त्या हातातून संवेदना सुरू होण्यासाठी काहींना 3 मिनिटं लागतात. 3 मिनिटं त्यांच्या हातातून काहीही होत नाही, नुसते हिलिंग करून ठेवायची राहते. मग 3 मिनिटानंतर हळूहळू इथं मुंगे आल्यासारखं होतं, संवेदना सुरू होता आणि काही जणांचं 3 सेकंदातच सुरू होतं. मग हा प्रत्येकाचा एनर्जीचा भाग आहे. प्रत्येकाची आधीची साधना काय आहे, काय नाही, हे त्याच्याशी डिपेंड आहे आणि तुमचं मन किती शांत आहे, तुमच्या मनामध्ये तुम्ही किती विचार करता आहात, ते देखील तिथे डिपेंड आहे. तुम्ही जितकं रिलॅक्स राहणार आहे आणि त्या एनर्जीचा सहजतेने स्वीकार कराल, तेवढं तुमचं सहजतेने होणार आहे. ओके. तर तुम्ही मॅडम मनात असं तुम्ही काहीच आणू नका. मनात हे काहीच आणू नका. उलट काय म्हणायचं आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. मनात तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं ना, माझ्या मिस्टरांना मी हिलिंग केलंय, पुष्कळ फरक पडला. म्हणजे 30-40% एकदम चांगले झाले. म्हणजे बघा बरं किती इम्प्रुव्हमेंट सुंदर खूप आहे, अनुभव आहे. खूप इम्प्रुव्हमेंट आहे. तरी मला वाटलं होतं मागच्या वेळेला शक्तिपात झाला नाही बरोबर, या वेळेला एकदम बरोबर झाला. येस पण येस. मागच्या वेळेला मला चक्कर आली होती, या वेळेला उलट आली नाही. मागच्या वेळेला चक्कर आली होती. येस. आता झालं ना मनासारखं, ते महत्वाचं आहे. ओके. खूप चला, छान वाटलं. आता आपण बघितलं स्वतःला हिलिंग कसं करायचं. आता आपण बघणार आहोत दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं. ओके. चला, कोणाकडे कोणी एखादी व्यक्ती आहे का, म्हणजे आपण प्रॅक्टिकल घेऊन मी तुम्हाला दाखवू शकते का तुम्ही दुसऱ्याला कोणाला हिलिंग कसं करणार आहात. कोणाकडे आहे का, तर तुम्ही बोलवा. जेव्हा मी तुम्हाला पिन मध्ये घेते आणि मग ते सगळं प्रॅक्टिकल बाकीचे पण लोक बघू शकणार आहेत. कोणाकडे आहे का? कोणाचकडे नाहीये का? कोणाचकडे कोणीच नाहीये घरामध्ये करण्यासारखं, कोणीच नाहीये. घरी नाहीये कोणी. मग नाही घ्यायचं का? मी कसं शिकवू सांगा. 2 मिनिटं देता का? मी आवाज देते. हा ठीक आहे, चालेल खाली खेळायला गेली मी. चालेल चालेल. जेंट म्हणजे सासूबाई वगैरे असे तरी चालतील. कोणीही चालेल, आपल्याला कोणीही हो ना. चालेल. हो. कोणीही चालेल. तोपर्यंत बोला. कोणाला काही शंका? मला विचारायचं आहे की तुम्ही आता जो व्हिडिओ दाखवला आम्हाला कसं स्वतःला हील करायचं आहे, कारण तुम्ही जे सेंटेन्सेस जे बोलला ते आमच्यात अजून पाठ तर लगेच नाही झालेत. तर तुमचा व्हिडिओ चालू ठेवून आम्ही तसं स्वतःवरती केलं तर चालेल? हो, तेच करायचं आहे. युट्यूबला माझा व्हिडिओ लावून द्यायचा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. 2-3 वेळा केलं का तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपल्याला करायचं काय आहे. ओके. ओके. रेकी सर्व लेवलची रेकीची फी किती आहे हे बघा. रेकीचा आता आपला जो कोर्स आहे अजून आपला 2 दिवसाचा बाकी आहे, पण त्याच्या आधीच मॅडमने प्रश्न विचारला तर मी सांगते आहे. तर रेकीची जी आपल्या लेवल्स आहेत, पुढच्या रेकी लेवल 1 तर फ्री तुमची झालेली आहे. आता सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवललाच मास्टर लेवल म्हणतात. तर सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवल याची फी जी आहे ती आहे तुमची 5,000 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे,
सर्टिफिकेट मिळणार आहे आणि तुम्हाला डेलीचा रेकॉर्डिंगचा ऍक्सेस मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे. ओके. आणि याच्यानंतर तुम्हाला याच्यासोबत मी 2 कोर्स अजून फ्री देणार आहे. तर ते आहे पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी. असे 5 कोर्स तुम्हाला 5,000 रुपयाच्या फी मध्ये मिळणार आहे. त्याचा कालावधी आहे 15 दिवसात हे तुमचे 5 कोर्स होणार आहे. सोमवारपासून आपली नेक्स्ट बॅच, सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. टायमिंग हेच राहणार का मॅडम? नाही, टायमिंग काय राहतं, कारण भरपूर लोक जॉबवाले राहतात. आता रात्रीची बॅचला पण मी आज सांगणार आहे, तर त्याच्यातले पण काही लोक ऍडमिशन घेतील. तर ह्या सगळ्यांसाठी मी एक दुपारचा टायमिंग ठेवेल आणि त्यावेळेला सगळ्यांची डिस्कशन होईल का सगळ्यांना काय टायमिंग जमतो आहे. मग त्या पद्धतीने तो टायमिंग ठरवला जातो. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं ऐकलं जातं माझ्याकडे. असं नाहीये का माझी स्वतःचीच बॉसगिरी नाही चालत. मी सगळ्यांना मान देते का तुमचा काय टायमिंग आहे तुम्ही मला सांगा, त्या पद्धतीने आपण टाइम करूया आणि सगळेजण एकमेकासाठी थोडंसं ऍडजस्ट करता आणि एक टाइम आमचा ठरतो. संध्याकाळची पण आहे का त्याच्यासाठी बॅच? आताची जी सध्याची माझी सेकंड लेवलची बॅच चालू आहे त्याचा टायमिंग सकाळी 6:45 आहे. कारण जॉबवाले लोक आहे 7:45 ते 7:45 वाजेपर्यंत ते म्हणतात बाकीचा मग दिवस आम्हाला फ्री मिळतो. आता सध्या सुट्ट्या आहे, मुलं पण घरी आहे, तर पूर्ण वेळ म्हणजे मुलं झोपलेले राहतात तेवढ्या वेळात त्यांचं शिकूनही होत आहे. तर आम्ही हा सगळा ठरवून टायमिंग घेतला, म्हणजे मग सगळेजण त्या टायमाला ऍग्री राहता आणि वेळ काढून बरोबर करता आहेत. कारण मला आठवड्यातनं 3 दिवस बाहेर जावं लागतं. मग ते कालचं माझं चुकलं. मग ते शक्तिपात वगैरे असेल तर त्या त्यावेळी प्रेझेंट असणं आवश्यक आहे ना? हा, मग मी तसं तुम्हाला सांगेल ना, मग तुम्ही राहाल ना, तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. मग त्या काल मी केला होता 9च्या लिंकसाठी संध्याकाळच्या, पण बहुतेक तो मेसेज मिस झाला तुमच्याकडनं. हा 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 तर तुम्ही मला हे करा. आज रेकॉर्डिंग बघेन मी त्याचं. हा, आज रेकॉर्डिंग बघून घ्या. आणि आजचं महत्वाचं होतं, कालपेक्षा आजचं महत्वाचं आहे. ओके. आजचं हे पण महत्वाचं होतं शक्तिपात. तर तुम्हाला ते करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन माझ्याकडे तुम्ही हे करायचं आहे तुमचा फोन करून. आणि जी फी आहे आपली 5,000 रुपये, तुम्हाला आता सगळ्यांना एकदम भरायला नसेल जमत तर तुम्ही 2 वेळा करून भरू शकता. मॅम 5,000 तिन्ही लेवलच्या मिळून ना? 3 लेव्हल, ह्या 3 लेव्हल, सेकंड लेव्हल, थर्ड लेव्हल आणि फोर्थ लेव्हल. फोर्थ लेव्हललाच मास्टर लेव्हल म्हणतात. आता हा मार्केटचा शब्द आहे, मला तुम्हाला तो सांगावा लागतो. मग तुम्ही म्हणता मॅडम मग तिकडे तर मास्टर लेव्हल आहे, मग आपली तर फोर्थच लेव्हल झाली, मग त्याच्या पुढची अजून मास्टर लेव्हल आहे का? म्हणून मला तुम्हाला हे वारंवार सांगावं लागतं का फोर्थ लेव्हललाच मास्टर लेव्हल म्हणतात. आणि त्याच्या मास्टर लेवल मास्टर लेवल एकच का? फोर्थ लेव्हल आणि मास्टर लेव्हल एकच आहे. नाही, ती ग्रँड मास्टर ते एकच का सगळं? त्याच्या पुढची आहे ती ग्रँड मास्टर. ओके ओके. त्याच्या पुढची ग्रँड मास्टर प्राईम मास्टर आहे, जी माझी आहे झालेली. ओके. तर आता तुम्हाला मास्टर लेव्हल पर्यंत ह्या 3 लेव्हलचे तुमचे 5,000 रुपये फी आहे आणि याच्या सोबत तुम्हाला पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी असे 5 कोर्स तुम्हाला मिळतात. मॅम मला विचारायचं होतं, फक्त मला टायमिंग कळलं तर मी एनरोल केलं असतं. मी कारण तुम्हाला तेच सांगते आहे की तुमचं पण टायमिंग मी हे घेते. मी काय करते, पहिल्या दिवशी आपण एक दिवस असा टायमिंग घेतो, दुपारचा किंवा रात्रीचा क्लास घेतो आणि त्याच्यामध्ये सगळेजण डिस्कस करता सगळ्यांचा प्रॉब्लेम. माझं म्हणणं काय होत होतं की मी टीचर म्हणजे प्रोफेसर असल्यामुळे काय होतं, आता माझं वेकेशन सुरू आहे, तर मे एंड पर्यंत आम्ही काय घरी आहोत, तर त्यामुळे तुम्ही जो टायमिंग सांगाल ना मंडे पासून तो आम्हाला कन्व्हिनियंट असतो. पण काय होणार, 1-2 तारखेपासून ऑफिस सुरू झाल्यावरती तो टायमिंग सुटेबल होईल की नाही मला माहिती नाही ना. कारण तेच सांगते ना, आपण हे सगळे पॉइंट त्या दिवशी बोलायचे आहे. आपण एक दिवस तुम्ही आता ऍडमिशन घेऊन घ्या आणि आपण त्या दिवशी सगळ्यांचं डिस्कस करतो. आता तुमचं सकाळचं नाही जमत आहे, मग रात्री 9 ते 10चा टायमिंग ठेवू आपण, किंवा मग 7 ते 8चा ठेवू संध्याकाळचा. म्हणजे सगळेजण आपोआप सगळेजण बोलतात मॅडम मला हा टायमिंग जमतोय, मग दुसरा म्हणतो मॅडम मला हा टायमिंग जमतोय, मग सगळे मिळून एक टायमिंग आपण ठरवतो. म्हणजे सगळ्यांचं बोलणं, सगळ्यांचं म्हणणं होतं तिथे. कारण मी एक टायमिंग सांगून देते आणि मग मला प्रत्येक वेळेला पर्सनली मेसेज येतात मॅडम मला त्या वेळेला जमत नाहीये. मग त्याच्यापेक्षा आपण क्लासमध्येच हा टायमिंग ठरवतो. आणि किती दिवस लागते? हे 15 दिवस एक्झॅक्टली 15 लागतात? दिवसात होऊन जातो. ओके, 15 दिवस. 15 दिवसाचा कोर्स आहे का मॅडम? 15 दिवसाचा कोर्स आहे. मी नव्हते, मला पण करायचं, मी तुम्हाला विचारणार होते.
येस, धन्यवाद. तुम्ही गेल्या म्हणूनच एकाने प्रश्न विचारला तर मग आमची त्याच्यावर चर्चा सुरू झाली. तर आपला 15 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल. आता सेकंड लेवल मध्ये तुम्ही डिस्टन्सने करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती जर बाहेर गावी असेल किंवा बाहेर देशातही असेल तरी तुम्ही इथे बसून तिला हिलिंग पाठवू शकता. इतकी पॉवर आपल्यामध्ये येते. ओके. आणि एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे किंवा काही आहेत ते आर्थिक समृद्धीसाठी, रिलेशनसाठी, सगळ्यासाठी आपल्याला सेकंड लेवलच्या ज्या पुढच्या लेवल्स आहेत त्या खूप कामाच्या आहेत. कारण त्याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉल्स मिळणार आहेत आणि ते खूप आपल्याला वर्क करतात आणि त्या सिम्बॉलचीच खरी पुढे अटोनमेंट तुमची होत जाते. अच्छा, ते टोटल 15 दिवसाची 5,000 फी आहे ना? हो, 5,000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवल शिकवली जाते आणि त्याच्यासोबत 2 कोर्स फ्री आहेत. एक पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी. पेंडुलम डाउजिंग मध्ये तुम्ही आता पेंडुलम डाउजिंगचा जर विषय घेतला तर त्याची एकट्याची फी मी 5,000 रुपये घेते. जर फक्त माझ्याकडे जर कोणाला पेंडुलम डाउजिंग हा एकच कोर्स करायचा असेल तर त्याची एकट्याची फी मी 5,000 रुपये घेते. पण मी तुम्हाला रेकीच्या सोबत तो कोर्स पूर्णपणे फ्री देते आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे का पेंडुलम डाउजिंग मध्ये तुम्ही तुमची एखादी वस्तू हरवली आहे समजा, किंवा घरातली व्यक्ती हरवली आहे, घरात आपल्या सोन्याची वस्तू हरवली आहे, कोणती फाईल सापडत नसेल तर तुम्ही पेंडुलम डाउजिंगच्या मदतीने ती शोधू शकता. तुमच्या लाईफ मधले असंख्य प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता. असंख्य प्रश्न. का तुम्हाला वाटतं आहे का मी हे काम करायला हवं का नको, मी हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे, मला ही जागा घ्यायची आहे, मी ती घ्यायला हवी का नको, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे. तुमचे अडकलेले पैसे असतील तर ते कसे कोणाकडनं सोडवायचे, आपल्यावर कर्ज झालेलं आहे तर ते कसं आपण नील करायचं, अशा खूप गोष्टी आहे. अगदी स्वतःच्या घराला पेस्ट कंट्रोल सुद्धा आपण करू शकतो. इतकी एनर्जी आहे आपल्याला सेकंड लेवल मध्ये. आता मी सगळंच तुम्हाला सिक्रेट ओपन नाही करणार, म्हणजे मग तुम्हाला त्यावेळेला जी शिकण्याची मजा राहणार आहे. मॅडम आज काय, मॅडम उद्या काय नवीन आहे, मॅडम उद्या आज नवीन काय आहे, ती curiosity तुम्हाला राहणार नाही. मी सगळंच नाही ओपन करणार तुम्हाला. हे थोडे थोडे बिझनेस point मध्ये मी क्लायंट तुम्हाला अट्रॅक्ट सांगते होतात आहे. ना? बिझनेस मध्ये क्लायंट अट्रॅक्ट होण्यासाठी येस, सगळं करू शकता तुम्ही. बिझनेस मध्ये, जॉब मध्ये, मनासारखा जॉब मिळण्यासाठी, सगळ्यासाठी, मुलांचं चांगलं एज्युकेशन होण्यासाठी, बघाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी, सगळ्या आणि ठिकाणी तुम्ही करू शकता. कुणाशी बोलताना भीड होत असेल की कसं विचारायचं बिझनेसच्या ह्याच्यात, मग ते पण Yes, स्वतःवर पण तुम्ही वर्क करू शकतात. येस, स्वतःसाठी पण सगळं आहे. तर तुम्ही म्हणजे रेकीमध्ये काय आहे माहितीये का, सेकंड लेवल म्हणजे जेव्हा जोपर्यंत तुम्ही मास्टर लेवलला पोहोचतात ना, तुमची एनर्जी तेव्हा 100% होते. आता आपण कसं करतो, देवाला सांगतो, देवा मला चांगलं घर दे, माझ्या मुलांना एज्युकेशन दे, मला पैसा दे, हे दे, ते दे. देवाकडे काही ना काही मागत राहतो. आरोग्य दे. आता आपले हात कसे आहे, मागण्यासाठी आहे देवाजवळ. ओके. आणि तेच आपण ज्या वेळेला मास्टर लेवल पर्यंत पोहोचतो ना तर आपले हात देण्यासाठी राहतात. का आता आपण देणार आहोत, सगळ्यांना देणार. आणि देतो केव्हा आपण, जेव्हा आपल्याकडे भरभरून राहतं तेव्हा आपण दुसऱ्याला देऊ शकतो. जर आपल्याकडे काही नसेल तर आपण दुसऱ्याला काय देणार आहे. तर आपण ज्या वेळेला मास्टर लेवल पर्यंत पोहोचतो तोपर्यंत आपल्याकडे भरभरून राहतं. का आता आपण देण्यासाठी म्हणजे ईश्वर आपल्याला आता देण्यासाठी आपली चॉईस केलेली आहे ईश्वराने. आता बघा, ग्रुपमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का ज्यावेळेला मी रेकी लेवल 1 ची ऍड लावली होती, त्यातून तुम्ही एवढ्या लोकांमधून तुम्ही तो डिसिजन घेतला का मला हे करायचं आहे. आणि ग्रुपमध्ये पण आल्या, व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून आल्यावर पण तुम्ही तो डिसिजन घेतला का हा टायमिंग मला रोजचा बाजूला काढायचा आहे आणि ह्या वेळेला मला हा क्लास करायचाच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हा डिसिजन घेऊन आज इथपर्यंत पोहोचलेले आहात. एक मिनिट मॅडम. तर याच्या पुढचा जो डिसिजन आहे तो देखील तुम्हालाच घ्यायचा आहे का खरंच मला युनिव्हर्सने एवढं ओढत आणलेलं आहे तर याच्या पुढे पण माझ्यासाठी चांगलंच युनिव्हर्सने ठेवलेलं आहे. तो तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. ओके. आणि जे पहिले लोक जे स्टार्टिंगला ऍडमिशन घेणार आहेत, पहिले 30 लोक, त्यांना ही 5,000 रुपये फी राहणार आहे. त्याच्यानंतर जे लोक ऍडमिशन घेतील त्यांची ही फी 9,000 रुपये होणार आहे. कारण पेंडुलम डाउजिंग हा एकच कोर्स मी 5,000 ला देते, तो मी तुम्हाला पूर्ण याच्यात फ्री देते आहे. ओके.
आणि कधीपासून start? पेंडुलम डाउजिंग, एकच मिनिट मला थोडं क्लिअर करू द्या म्हणजे माझी लिंक नाही तुटणार, मग मी तुमचे प्रश्न पण घेते. तर पेंडुलम डाउजिंग जे आहे त्याच्याने तुमचं इन्कम सोर्स पण होणार आहे. मास्टर लेवलला जेव्हा तुम्ही पोहोचता आणि पेंडुलम डाउजिंग जेव्हा तुम्ही शिकतात, तर याच्यातून तुमचं मंथली 1 लाखाचं इन्कम तुम्ही कसं कमवू शकाल इथपर्यंत मी तुम्हाला प्लॅन आउट आणि तिथपर्यंत मी घेऊन जाणार. तर तुम्ही घरी बसून, आपल्या वयाचा मॅटर नाहीये तिथे, एनर्जी आहे फक्त आणि साधना आहे बस. तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये इन्कम घरी बसून 2-2.5 तास काम करून कसे कमवू शकता याचा पूर्ण प्लॅन आउट मी तुम्हाला काढून देणार आहे मास्टर लेवलला. कारण तेव्हा तुमची एनर्जी ही 100% झालेली पाहिजे, तर तुम्ही ते करू शकणार आहात. आणि जे पेंडुलम डाउजिंग आहात त्याच्यातून सुद्धा तुम्ही कमीत कमी, अगदी कमीत कमी सांगते का, फक्त अर्धा तास दिला तरी 1,000 रुपये रोज एका दिवसाला कमवणार आहे. जर आपल्याला 1,000 रुपये मिळतात, आपण अर्धाच तास का द्यायचा, 1 तास देऊ, 2 तास देऊ, 2,000 रुपये कमवू, हो का नाही? घरी बसून तुम्ही करू शकता. इथपर्यंत मी तुम्हाला साथ देणार आहे. पण आता तुम्ही इथपर्यंत आलेला, आता याच्या पुढची ऍक्शन तुम्हाला घ्यायची आहे का. ऍडमिशन आपले ओपन आहे, तुम्ही अर्धी अर्धी करून 2 वेळा करून फी भरू शकतात. ओके, आता बोला काय प्रश्न आहे. तेच विचारायचं, ऍडमिशन कधीपासून स्टार्ट होत नाही विचारायचं. ऍडमिशन स्टार्ट झालेली आहे. मी आज ग्रुपवर मेसेज टाकेल का सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवलचा काय सिलेबस आहे तो पण मी टाकून देईल, म्हणजे तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही मी भरपूर शिकवते, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, अजून दुसरी गोष्ट आहे का, त्याच्यावर माझा फोन पेचा नंबर पण आहे. तुम्ही जर फोन पे पैसे करणार असतील तर मला स्क्रीनशॉट आधी पाठवा. सगळेजण फोन पेला पैसे करता आणि मला कळतच नाही ना का हे पैसे आले, कारण फोन पेला मोबाईल नंबर येत नाही. हो बरं. तर मला कळणार कसं आहे का ह्या व्यक्तीच्या आहे, आणि मग मी त्याला ग्रुपला कशी ऍड करू. मग ज्या वेळेला क्लासचा टायमिंग होतो मग ते म्हणतात मॅडम आम्ही तर पैसे भरले होते, आम्हाला ऍडच नाही केला. अरे मग मला कळलं तर पाहिजे, तुमचा नंबर तर माझ्यापर्यंत आला पाहिजे. म्हणून तुम्ही मला स्क्रीनशॉट आधी पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवलं तर त्याच्यावर तुमचं पूर्ण नाव लिहा खाली, म्हणजे मग मी त्या नावाने ग्रुपला ऍड करेल. ओके, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. मला हा कोर्स ऑफलाईन करायचा होता, पण तुम्ही संभाजीनगरला असतात ना. अहो पण ऑफलाईन आणि ऑनलाईन काहीच फरक नाहीये. अच्छा. काही म्हणजे काही फरक नाहीये. तुम्हाला बिलकुल एनर्जीमध्ये कुठलाच काही फरक जाणवणार नाही. आणि आता आपल्या मागच्याच बॅचचे काही लोक आहेत, त्यांचे जे अनुभव आलेले आहे क्लासचे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ग्रुपवर. ओके, आता विचारा काय तुमचे प्रश्न होते. मॅम हिलिंग करायचं होतं ना. हो ते तर करायचं आहे, पण मग प्रश्न विचारत होते आणि मी त्यांना थांबवलं होतं का थांबा मला कंप्लीट करू द्या असं. पहिले ताईला सारखं. मीना मॅडम काही म्हणताय का. नाही मॅडम, नाही. ओके ओके चालेल. चला आपण आता दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं ते बघूया. स्वाती मॅडम आल्या आहेत का, तुम्ही बोलवलं आहेत का. मॅडम मी पण माझ्या आईवर करणार आहे हिलिंग. काय तुमचा हँड राईज करा नाव एवढ्या लोकांमध्ये ना, तुम्ही नेमक्या कोण बोलल्या. रेखा शिंदे. रेखा शिंदे. थांबा मला शोधू द्या तुम्हाला. माझ्या 3 स्क्रीन आहेत त्याच्यात मला नाही. रेखा मॅडम आहे फक्त इथे दिसत आहेत. रेखा शिंदे. इथे सरनेम नाहीये. तुमचा व्हिडिओ ऑन करता का. ऑनच आहे मॅम. नाही मग ह्या रेखा वेगळ्या आहेत. थांबा तुम्ही हँड राईज करा म्हणजे पुढे येणार, मग मला दिसाल तुम्ही. तुम्ही हँड राईज करा. चला पटपट, सिलेबस खूप आहे आपला, झाला पाहिजे सिलेबस. रेखाताई चॅट मध्ये जाऊन हँड राईज करा. करताय का, हँड राईज करताय का. हो मॅडम करते 1 मिनिट. लवकर, सिलेबस भरपूर आहे आपला, झालं पाहिजे व्यवस्थित सगळे प्रॅक्टिकल करून.
कसं करायचं तुम्ही हँड रेखाताई लगेच रेखाताई चॅट मध्ये जा. येस त्यांना येस समजत दिसल्या नाहीये. दिसल्या दिसल्या आता आल्या होत्या तुम्ही स्क्रीनवर. कुठे गेल्या आता? रिॲक्शन्स मध्ये जावा, तिथं हाताचा सिम्बॉल आहे त्याच्यावर क्लिक करा. जमतंय का रेखा मॅडम? आल्या आल्या. केलं मॅम. ओके ओके. बघा आता लगेच फ्रंटला आल्या तुम्ही. आता व्हिडिओ ऑन करा तुमचा. ओके, बोलवा तुमच्या आईला बोलवा. स्वाती मॅडम, दीदीचं काय दुखतं आहे? नॉर्मल थोडस पोट दुखतंय, बाकी नाही. येस येस येस, चालेल चालेल. आईला बोलवा ना रेखा मॅडम, आईला बोलवा. हा बोलवलं. हा, बसवा आईला, खाली बसवा. तुम्ही मला दोघं दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने तुमचा कॅमेरा सेट करा. इकडे स्वाती मॅडम बघा कशा दोघं दिसत आहेत, त्या पद्धतीने तुमचा खाली घ्या, वरती जास्त झाला आहे. येस येस, बरोबर. येस, बरोबर आहे. थोडं चेहऱ्यांकडे घ्या, चेहरे दिसले पाहिजे. येस, ओके. हा, अशा एकमेकीच्या समोरासमोर बसा. आईचं काय दुखतं आहे विचारा बरं. कंबर दुखते. येस, म्हणजे मग पाठीमागून ना त्यांना पाठीमागून बसायला लावा, म्हणजे तो पाठीचा भाग तुमच्याकडे येईल असं. येस येस. हा, तुम्ही बसून घ्या, मांडी घालून कम्फर्टेबल बसा. आता बघा, बाकीच्यांनी सगळ्यांनी बघायचं आहे का आपल्याला दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. सगळ्यांनी रेखीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रफ करायचे आहेत. तिथे आपल्याला आता रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मनात बोला, मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं करून तुम्हाला बोलायचं आहे. स्वाती मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलीचं नाव घेऊन बोलायचं आहे का मी तिची देखील आभारी आहे. तिचं नाव घेऊन बोला. आणि रेखा मॅडम, तुम्हाला आईचं नाव घेऊन बोलायचं आहे का मी आईची देखील आभारी आहे. ओके, आपण ज्या व्यक्तीचं हिलिंग करणार आहोत त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला बोलायचं आहे का मी ह्या व्यक्तीची देखील आभारी आहे. ओके, आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, आईच्या पाठीला आपण जिथे दुखतं आहे तिथे ना विचारून घ्या आईला कुठे दुखतं एक्झॅक्टली. हा, येस, कमरेला दुखतं आहे. तर त्या कमरेला तुम्हाला असं करायचं आहे का तिथे गवत उपटता आहात तुम्ही तिच्या पोटाला करा. ओके, का गवत उपटताना आपण जमिनीला गवत उगलेलं आहे आणि ते कसं उपटणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला गवत उपटायचं आहे. म्हणजे ती सगळी निगेटिव्हिटी तुम्ही ओढून काढत आहात. हा, हे तुम्हाला 5 ते 7 मिनिटं करायचं आहे का तुम्ही तिथे गवत उपटत आहात. 5 ते 7 मिनिटं तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे, दुखणाऱ्या भागावर तुम्हाला करायचं आहे. येस, व्हेरी गुड. आता तुम्हाला वाटेल मॅडम काय करायला लावत आहे, त्याच्यात तर काही जाणवत नाही आहे. पण एक 2-3 मिनिटं केल्यानंतर तुम्हाला ती एनर्जी जाणवणार आहे का तुम्हाला खरंच जाणवेल का काहीतरी मी असं ओढून काढत आहे.
तिथली निगेटिव्ह एनर्जी तुम्ही ओढून काढत आहात हे तुम्हाला जाणवेल. ओके. ओके. येस, व्हेरी गुड. रेखा मॅडम, काही जाणवतंय का ओढताय असं? हो. येस येस, व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, आता समजा 5-10 मिनिटं आपल्याला झालेले आहे ह्या प्रोसिजरला. हा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले हात जे आहे त्यांना असं क्लीन क्लीन करायचं आहे. थांबा 1 मिनिट. ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी हातात उचला. तुम्ही जी असं असं ओढून काढलेली आहे ती निगेटिव्ह एनर्जी, ती अशी हातात उचला. हा, कमरेवरून ती हातात उचला अशी. ओके. आणि तिला ब्रह्मांडात सोडायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. फुंकर मारायची आहे आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो करायचं आहे. ओके. फुंकर मारायची आहे आपल्याला. आता आपण जे उपटलेली होती निगेटिव्ह एनर्जी ती पूर्ण हातात उचलली, ब्रह्मांडामध्ये आपण तिला पाठवून दिलेलं आहे. आता तुमच्या आईच्या पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. पाठीला स्पर्श करायचा आहे आणि डोळे बंद करून बोलायचं आहे. तुम्हाला पण मुलीच्या पोटाला स्पर्श करायचा आहे. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. आपल्याला स्पर्श करून हिलिंग करायचं आहे. ओके. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेकीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. 7 चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरांमध्ये आलेली आहे. तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. दिव्य हिलिंग आता तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. आणि जिथे दुखणं आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. जिथे दुखणं आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. 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 संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. डोळे बंद करून तुम्हाला ती एनर्जी फील करायची आहे. डोळे बंद करून तुम्हाला ती एनर्जी फील करायची आहे. पूर्णपणे तुम्हाला ती एनर्जी फील करायची आहे. आता आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर काही वेदना आहेत तर त्या वेदना जोपर्यंत आहे आणि त्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच हिलिंग आपल्या हातातून होणार आहे. जर तिथे 10 मिनिटाची गरज असेल तर 10 मिनिटं हिलिंग होईल. जर तिथे अर्धा तासाची गरज असेल तर अर्धा तास तिथे हिलिंग चालू राहणार आहे. हातातल्या संवेदना या सुरू राहणार आहेत. हातातल्या संवेदना सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. व्हेरी गुड. आणि मनामध्ये आणायचं आहे का आईला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आईला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आईला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. हातातल्या संवेदना संपल्या. येस. मग आता हात काढून घ्या तुम्ही. स्वाती मॅडम तुमचं चालू आहे का? झालं?
येस येस येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता आई तशी बसली आहे आणि तोपर्यंत सगळ्यात पहिले आपली कॉर्ड कट करून घ्यायची आईशी. आपल्या नाभीजवळ हात घ्यायचे आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, क्रॉस मध्ये हात घ्यायचे आहे. क्रॉस क्रॉस, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, हे आपल्या नाभीजवळ करायचं आहे. ओके, 3 वेळा कट म्हणायचं, 3 वेळा आपल्याला डिलीट म्हणायचं आहे. ओके, तर आता हो, आता आईला सांगा उठायला आणि विचारा आता का किती आराम मिळालेला आहे. स्वाती मॅडम माईक ऑन करा आणि विचारा दीदीला का तिचं पोट दुखणं थांबलं, का तिला आराम मिळाला आहे का. थोडस वाटतंय बरं. येस येस. आता तुम्ही पण मला पहिल्यांदाच जे reading केलं. करत होते ना त्यावेळेस माझं इथं दुखतंय खूप हे हात हे येस येस, करताना. तुमच्या हातातल्या संवेदना सुरू झालेल्या होत्या ना, त्यामुळे हा. तुम्हाला ते जाणवत असेल. ओके, थांबत त्या पण मी हात काढून घेतला नाही का तोपर्यंत. नाही नाही, उलट संवेदना चालू झाल्यावर हात नाही काढून घ्यायचा, उलट त्या द्यायच्या आहेत आपल्याला. अच्छा, हा, चालू काढून होते. नाही घ्यायचा हात आपला. चालेल. ओके, हा, टाइम नेक्स्ट नंतर. टाइम तुम्ही काढू नका. रेखा हो हो मॅडम बोला. आईला विचारलं का आराम मिळाला का. माईक ऑन करा रेखा मॅडम तुमचा. मिळाला थोडासा आराम. कसं वाटतंय, थोडस तोपर्यंत रिलॅक्स आराम वाटते. मिळाला का. थोडस रिलॅक्स वाटते म्हणते. येस येस, व्हेरी गुड. बघा, आज तुमची जी 10% एनर्जी आहे त्याच्याने तुम्ही हिलिंग केलेलं आहे, तरी त्यांना आराम छान मिळालेला आहे. तर आता तुम्हाला हेच रोज करायचं आहे. ओके, रोज हे केलं ना, एक 7 दिवस 8 दिवस रोज करायचं आहे. त्याच्याने त्यांना तिथे पूर्णपणे आराम मिळणार आहे. ओके, आलं सगळ्यांना. आता हा व्हिडिओ बघून तुम्ही रोज करू शकतात त्यांचं. ठीक आहे, चालेल. ओके, आता आपल्याला हो. पुढे बघायचं आहे पाणी चार्ज करायचं. सगळ्यांनी पाण्याचा ग्लास घ्या पटापट. पाण्याचा ग्लास घ्यायचा. एक पाणी भरून ग्लास घ्या आणि त्या पाण्याची टेस्ट घ्या, कशी लागते आहे पाण्याची टेस्ट करा. सगळ्यांनी पाण्याची टेस्ट घ्यायची आहे. घेतली. एक घोट पाणी पिऊन बघा आणि ही टेस्ट लक्षात ठेवा. ओके, आता सगळ्यांनी पाणी चार्ज कसं करायचं हे करायचं आहे. आजपासून तुम्हाला हे पाणी चार्ज करायचं आहे. दोन्ही हात घ्यायचे आहे. सर्वात पहिले रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि मी या पाण्याचा देखील आभारी आहे. आपल्याला बोलायचं आहे, मी या पाण्याचा देखील आभारी आहे. आता आपला जो एक हात आहे दुसरा, एका हातात ग्लास पकडायचा आहे, एक हात असा आपल्याला कप शेप मध्ये पाण्यावर घ्यायचा आहे. ओके, सगळ्यांनी घ्या आणि म्हणायचं आहे, हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या पाण्याला मंदिराची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. असं म्हणून आपल्याला हाताला याला हिलिंग करायचं आहे. आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत याला हिलिंग करायचं आहे.
ओके. आता तुम्हाला ते पाणी पिऊन बघायचं आहे का चवीमध्ये काय फरक पडला आहे. काय फरक जाणवतोय चवीमध्ये? कोण सांगेल? फरक जाणवतो आहे? काय फरक जाणवतोय? उत्तर मॅडम बोला. थोडीशी साखर मिक्स केल्यासारखं गोड झालेलं पाणी. अरे वा, आपल्याच घरचं पाणी आहे बघा. त्या हो. पाण्याची चव आधी आपल्याला कशी लागत होती, आता एकदम गोड लागायला लागली आहे. स्वाती मॅडम बोला. गोड लागतंय पाणी थोडस. येस येस येस. रेखा मॅडम बोला. थोडीशी वेगळी चव लागते. हो, वेगळी टेस्ट म्हणजे मध्ये मग फरक कशी पडला. लागते? म्हणजे आधी वेगळं जरासं कडवट वाटत होतं, पण नंतर असं छान वाटलं. अच्छा, प्रिया टेस्ट मॅडम. मध्ये जरा फरक पडला. प्रिया मॅडम बोला. प्रिया मॅडम. थोडीशी खुशबू येत होती. अरे वा, तुम्हाला तर खूपच हॅलो. हा, जे पहिल्यांदा होतं ते बघा. थोडं एकच मिनिट. मंदिरातल्या पाण्याला बघा, तीर्थाला पण असा एक वेगळा स्मेल येतो छान. तसा त्यांना हो. खुशबू येत होती पाण्याची छानशी. अरे वा. अजून? हॅलो. हा बोला हॅलो. मीना मॅडम बोला. माईक माईक ऑन करा ना तुमचा. मला खूप गोड लागलं म्हणलं पाणी. गोड लागतंय. येस येस येस. व्हेरी गुड. सुप्रिया मॅडम बोला. हा, वेगळ्या चवीचं लागलं, असं आस्वाद चांगला आला मॅडम. येस तर येस. मला एक विचारायचं होतं, की जे हातात मी पकडलेलं आहे ना, त्याला पण संवेदना जाणवत होत्या, म्हणजे दोन्ही हातात हो संवेदना जाणवत हो होत्या. हो. मग आपण हातात पकडलाय म्हणजे ह्या संवेदना या ग्लास पर्यंत पोहोचतातच आहे ना आपल्या. आणि ग्लास हा, मधून मध्ये जाणारच हो आहे पाण्याला, आणि एका हाताने आपण हिलिंग दिलेलं आहे. आणि तुम्हाला तसं नको असेल तर ग्लास खाली ठेवून द्या आणि दोघं हाताची हिलिंग पाठवा त्याला. तसं पण चालणार आहे. नाही, नाही. जाणवत होतं, म्हणजे तो हात पेल्या पकडलेल्या तांब्यात जाणवत होतं, की असं अच्छा म्हणून विचारलं की असं दोन्ही हातात. अच्छा. हे बघा, आता सगळ्यांना पाण्याची चव छान लागलेली आहे, पण सगळ्यांनी अजून एक डेमो घरी करायचा आहे. का ते पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आहे आणि याला म्हणायचं आहे की ह्या पाण्याला औषधासारखी चव येत आहे. आणि बघा, खरंच ते कडू लागेल पाणी तुम्हाला. कडू इन द सेन्स, तो औषधाचा जो स्मेल असतो ना, त्याची खरंच येणार आहे. तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा नक्की. ओके. म्हणजे आपण जे बोलतो ते क्रिस्टल्स, ते व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये राहतात. ओके. म्हणून आपल्याला आता डेली अन्न पाणी चार्ज करायचं आहे. तर रोज आपण ज्या माठामध्ये पाणी स्टोअर करतो, आरो मध्ये स्टोअर करतो, तुम्ही ज्याच्यातही करत असाल त्याला स्पर्श करायचा आहे. सर्वात पहिले रेकीची प्रार्थना करायची, त्या पाण्याला स्पर्श करायचा आहे. आता समजा माठ आहे तर माठाला स्पर्श करायचं बाहेरून आणि म्हणायचं आहे, हे पाणी पिणाऱ्या माझ्या घरातल्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. कारण आपण पाणी एकटं नाही पिणार आहोत, आता आपल्याला घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्यायचं आहे. आपल्या घरात कोणी पाहुणे जरी आले तरी सुद्धा तुम्ही त्यांना हे पाणी द्या प्यायला. आणि तुम्हाला सगळेजण म्हणणार आहे तुमच्या घरच्या पाण्याची चव खूप गोड आहे आणि एनर्जेटिक आहे. पाणी पिल्यानंतर खूप एनर्जी येणार आहे, असं तुम्हाला बाहेरचे सुद्धा आल्यावर बोलणार आहे. ओके. तर तुम्हाला रोज हे पाणी चार्ज करायचं आहे. ज्यांना पण मेडिसिन घेता, कोणाला बरं नसेल घरामध्ये, तर तुम्ही त्यांना सुद्धा पाणी चार्ज करून देऊ शकतात. तर त्यांना म्हणायचं आहे त्या पाण्यामध्ये का हे पाणी यांच्या ज्या मेडिसिन घेताना जे पाणी आपण देतो आहे तर त्यांना अमृताचं काम करत आहे. या मेडिसिनवर हे पाणी अमृताचं काम करत आहे. म्हणजे ते मेडिसिन त्यांना लवकर काम करतील तिथे. ओके. मुलांची परीक्षा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे, तर त्यावेळेला तुम्ही बोलू शकता का हे पाणी पिऊन माझ्या मुलाचा अभ्यास खूप छान पद्धतीने झालेला आहे, त्याची अभ्यासात खूप प्रगती होत आहे, त्याला पेपर खूप छान जात आहे आणि त्याचा रिझल्ट बघून आम्हाला आई वडील म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. हे तुम्हाला असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. आणि मग त्याला ते पाणी द्या. मग बघा, खूप एनर्जी त्याला मिळणार आहे. आता हे पाण्याचं झालं. ओके. आता याच पद्धतीने तुम्हाला अन्न चार्ज करायचं आहे. अन्न चार्ज कसं करायचं? आपण स्वयंपाक केला, सगळं ओट्यावर आपले स्वयंपाक ठेवून द्यायचा, त्याच्यावर झाकण ठेवायची नाही. ओके. सगळं भाजी पोळी डाळ भात सगळं ओपन ठेवायचं. आपले दोन्ही हात रब करायचे, रेकीची प्रार्थना करायची. आता जे अन्न बनवणार आहे, आपण जेवण बनवणार, ते एकट्यासाठी नाही बनवणार, आपण पूर्ण फॅमिलीसाठी बनवणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनाच तिथे बोलायचं आहे. ओके. म्हणजे घरातल्या सगळ्यांना धरून बोलायचं आहे
का त्याच्यावर आपण असं हिलिंगचे हात घ्यायचे, रेकीची प्रार्थना केल्यानंतर आपल्या सगळ्या जेवणाला असे मिळतील हात असे घ्यायचे, प्रत्येक पदार्थाला एकेकाला नाही, सगळे मिळून असा हात ठेवायचे आणि म्हणायचं आहे का हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं म्हणून तुम्ही ते जेवण रोज चार्ज करू शकता. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? अन्न पाणी चार्ज कसं करायचं आहे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? मॅडम आता थोड्या वेळासाठी तुमचा आवाज बंद झाला होता. येस येस, माझ्याकडचे लाईट गेले ना त्याच्यामुळे झालं असेल. त्यामुळे ते कळून नाही आलं की तुम्ही काय बोलला. येस येस, तर तुम्हाला तिथे बोलायचं आहे. आता मी येतोय का? आता आवाज येतोय का? हो हो आता येस, आता आवाज येतो आहे. तर तुम्हाला जेवणाचे पदार्थ ठेवले, त्याच्यावर मी परत तुम्हाला सांगते का हे अन्न खाणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न खाणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं तुम्हाला बोलायचं आहे. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? अन्न पाणी चार्ज कसं करायचं, आलं का लक्षात? आलं मॅम. तीनदा बोलायचंय का मॅम हे सगळं? हो, तीनदा तीनदा बोलायचं आहे. ओके. तीनदा बोलायचं आहे तुम्हाला. ओके, आणि यानंतर ते कटकट पण बोलावं लागेल का मॅम? हे नाही अन्न नाही 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 नाही, आता आपण हे चांगलं केलेलं आहे, आपण त्यांच्याशी कनेक्ट नाही झालेलो आहे. ओके ओके आपण आता सगळ्यांच्या घरच्यांच्या एनर्जीशी कुठे कनेक्ट झालोय? नाही नाही, आता नाही काही कट करायचं. जेव्हा आपण हिलिंग देतो आहे त्यावेळेला, आता जसं रेखा मॅडमने त्यांच्या आईला हिलिंग केलं, तर त्या त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झाल्या होत्या ना, म्हणून मग त्यांना त्या एनर्जीतून आपल्याला बाहेर निघायचं होतं, म्हणून आपण कट डिलीट केलं, आपली एक कॉर्ड कट करून टाकली त्यांच्या बरोबरची. फक्त दुसऱ्यांना करतो तेव्हा कट दुसऱ्यांना करायचं. करताना, स्वतःला करताना नाही कट करायची. ठीक आहे. कट करायची. ओके, चला आपण थांबूया आता. येस. आपला 2:20-22 झाले, आपला 2 वाजेचा क्लास संपणार होता, पण आपले प्रॅक्टिकल्स आणि ते सगळं करत पण मला जोपर्यंत माझ्या मनासारखं मी शिकवत नाही तोपर्यंत माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही. माझा 5 दिवसाचा कोर्स आहे, पण तुम्हाला 6 दिवस लागतातच शिकवायला, कारण तो पूर्ण होत नाही तोपर्यंत. ओके, चालेल, चला आपण आता थांबूया. दिव्य रेखी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि रेकी लेवल 2 चे ऍडमिशन चालू झालेले आहे. ज्यांना ऍडमिशन करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. ओके 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 चालेल, आणि कोणालाही काही शंका असेल तर मला कॉल करा. ओके ओके चालेल, चला बाय, टेक केअर.